नमस्कार. लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स सातारा या महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या फॅकल्टी एक्सचेंज या उपक्रमांतर्गत कार्यस्थळी होणारा स्त्रियांचा छळ या विषयावरती आयोजित या कार्यशाळेचं ज्यांनी आयोजन केलेलं आहे त्या आमच्या मार्गदर्शिका आदरणीय प्रोफेसर डॉक्टर शैलजा माने मॅडम, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक वर्ग व आपण सर्व विद्यार्थी मित्र. मी प्राध्यापक अखिलेश शिंदे, समाजशास्त्र विभाग प्रमुख, महिला महाविद्यालय कराड, आज या ठिकाणी आपल्याशी कार्यस्थळी होणारा स्त्रियांचा छळ या विषयावरती संवाद साधणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा आपला या कार्यक्रमाचा किंवा या लेक्चरचा हा दुसरा भाग आहे. या वर्षी म्हणजे BA सेकंड इयरला तुम्हाला जे 2 पेपर आहेत, पेपर नंबर 5 आणि पेपर नंबर 6, त्यातील पेपर नंबर 5 जेंडर अँड व्हायलन्स, लिंगभाव आणि हिंसाचार, त्याच्यातील टॉपिक जो 4था आहे वुमेन्स हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेस, कार्यस्थळी होणारा स्त्रियांचा छळ, म्हणजेच कामाच्या ठिकाणी होणारा स्त्रियांचा छळ, या टॉपिकचा आपण अभ्यास करतो आहे. आणि पहिल्या भागामध्ये आपण कार्यस्थळी होणाऱ्या स्त्रियांच्या छळाचे स्वरूप अभ्यासलेलं होतं. आज आपण या ठिकाणी या 4थ्या टॉपिकमधील जो दुसरा भाग आहे तो दुसरा भाग अभ्यासणार आहोत. त्या दुसऱ्या भागाचं नाव आहे ते म्हणजे सेकंड पॉईंट आहे तो टाईप्स ऑफ वुमेन्स हॅरॅसमेंट, कार्यस्थळी होणाऱ्या स्त्रियांच्या छळाचे प्रकार, हे आपण आज या ठिकाणी अभ्यासणार आहोत. काम करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत, ज्या नोकरी करणाऱ्या स्त्रिया आहेत, तर त्यांचा कामाच्या ठिकाणी छळ करण्यासाठी पुरुषांकडून विविध मार्गांचा अवलंब केला जातो. विविध प्रकारचं वर्तन केलं जातं की जेणेकरून त्या वर्तनातून त्यांचा छळ केला जातो, त्यांच्यावरती अत्याचार केले जातात, त्यांचं शोषण केलं जातं. तर या स्त्रियांचं जे काही शोषण होतं, कार्यस्थळी स्त्रियांचा जो छळ होतो, तर त्या छळाचे काही प्रमुख प्रकार आपणाला पाडता येतील. त्याचे एकूण 4 प्रकार सांगितले जातात: मानसिक छळ, शारीरिक छळ, आर्थिक छळ आणि लैंगिक छळ. की कामाच्या ठिकाणी कार्यस्थळी स्त्रियांचं जो छळ केला जातो, मग त्यांच्याशी छळ करण्यासंदर्भात जे काही वर्तन केलं जातं तिथल्या सहकारी पुरुषांकडून, तर ते वर्तन, त्या वर्तनाचे वेगवेगळे प्रकार हे या 4 प्रकारांमध्ये कोणत्या तरी एखाद्या प्रकारामध्ये मोडताना आपल्याला दिसून येतात. तर कार्यस्थळी होणारा स्त्रियांच्या छळाचे जे प्रकार आहेत ते प्रकार या ठिकाणी आपण अभ्यासतोय. त्यातला पहिला प्रकार सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे मानसिक छळ. म्हणजे कामाच्या ठिकाणी स्त्रियांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये मानसिक छळ सहन करावा लागतो. कशाला म्हणतात मानसिक छळ? काय सांगता येईल मानसिक छळाबाबत? तर अगदी थोडक्यामध्ये असं आपणाला सांगता येईल की स्त्रियांच्या मनाला यातना किंवा वेदना होतील असं कोणत्याही प्रकारचं वर्तन म्हणजे मानसिक छळ आहे. की ज्या वर्तनामुळं स्त्रियांना त्यांच्या मनाला वेदना होतील, यातना होईल, त्रास होईल, दुःख होईल, असं त्यांच्याशी केलं गेलेलं कोणतंही वर्तन म्हणजेच थोडक्यात काय तर मानसिक छळ. कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा जो मानसिक छळ केला जातो तो कशा प्रकारचा केला जातो? तर त्याच्यामध्ये स्त्रियांना सतत टोचून बोलणं, सतत त्यांना टोमणे मारणं, त्यांची निंदानालस्ती करणं, त्यांना सतत अपमानित करणं, इतर समोर स्त्रियांचा सतत अपमान करणं किंवा त्यांची निंदानालस्ती करणं,
त्यांना काहीतरी चुकीचं बोलणं, त्यांना लज्जित होईल, लज्जित करणारे शब्द वापरणं, त्यांचा द्वेष करणं, त्यांचा तिरस्कार करणं, अशा कृत्यांचा समावेश याच्यामध्ये होतो या मानसिक छळामध्ये. आता ही जी कृत्य आहेत यातली बरीचशीच कृत्य प्रत्यक्ष संपर्कात असताना सुद्धा केली जातात आणि काही कृत्य अशी आहेत की जी अप्रत्यक्षद्वारे म्हणजे संपर्काद्वारे केली जातात, म्हणजे संपर्क माध्यमांच्या साधनातून केली जातात. उदाहरणार्थ पूर्वी चिठ्ठी लिहून पाठवणे, पत्र पाठवणे, टेलिफोन करणे, फोन करणे, मोबाईलवरती कॉल करणे असे प्रकार होते. आज आपण बघतो की आज या मॉडर्न सोशल मीडियामध्ये मोबाईलवरती किंवा व्हॉट्सअपवरती किंवा इतर जी चॅटिंगची जी काही माध्यमं आहेत त्याच्यावरती संदेश पाठवणं, मेल पाठवणं, मॅसेज पाठवणं अशा स्वरूपामध्ये सुद्धा त्यांचा छळ केला जातो. या मानसिक छळाचा स्त्रियांच्या मनावरती आघात होतो, त्यांना मनस्ताप होतो, म्हणजे त्या सतत चिंताग्रस्त होतात, वैफल्यग्रस्त होतात, त्यांचं कामामध्ये लक्ष लागत नाही. आणि हे का केलं जातं तर त्याच्यासाठी असंख्य वेगवेगळी कारणे आहेत, पण एक महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे ती केवळ स्त्री आहे म्हणून तिला कोणत्या ना कोणत्या तरी कारण काढून, काहीतरी निमित्त काढून तिला त्रास द्यायचं आणि त्याच्यासाठी हे जे सगळे प्रकार केले जातात हे मानसिक छळामध्ये येताना आपल्याला दिसून येतात. बऱ्याच वेळेला काय होतं की बहुतेक वेळेला हा मानसिक छळ केला जातो संबंधित स्त्रीचा, त्यावेळेस तिथं साक्षीदार कोण नसतो की जेणेकरून संबंधित स्त्रीनं पुढं जाऊन आवाज उठवला किंवा त्याच्याविरुद्ध तक्रार केली तर साक्ष खूप महत्त्वाची असते. साक्ष द्यायला त्या ठिकाणी कोणी नसतं, त्यामुळे या स्त्रिया बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी तक्रार करण्यासाठी धजावत नाही. म्हणजे साक्षीच्या पुराव्याअभावी सुद्धा हा जो छळ होतो तो सिद्ध करणं अवघड जातं. त्यामुळं स्त्रियांनी सुद्धा कामाच्या ठिकाणी काम करताना खूप असं चाणाक्ष राहिलं पाहिजे की आपलं जर कोणी छळ करत असेल, आपल्यावरती जर कोणी अन्याय करत असेल तर त्याचे पुरावे त्यांनी ठेवले पाहिजेत, तर त्या तक्रार केल्यानंतर ती पुढचा जो भाग आहे तो सोयीस्कर जातो. मगाशी मी सांगितलं की अप्रत्यक्षद्वारे समजा पत्र असेल, मेल असेल किंवा व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम यावरती काही मेसेज पाठवून छळ केला असेल तर ते पुरावे होऊ शकतात, ते स्त्रियांनी जपून ठेवले पाहिजेत. हा एक महत्त्वाचा भाग याच्यातील लक्षात घ्या. परंतु आपण पाहतोय की उपायांकडे जाण्यापेक्षा अगोदर हा महत्त्वाचा भाग आपण अभ्यासूया की कामाच्या ठिकाणी स्त्रियांवरती जे छळ होतात त्यातला सगळ्यात महत्त्वाचा छळाचा प्रकार आहे तो म्हणजे मानसिक छळ, की जेणेकरून स्त्रियांना सतत मेंटली टॉर्चर करणं, सतत त्यांच्या मनाला कशा वेदना होतील यासाठी त्यांना काही ना काहीतरी करत राहणं. मग अगदी त्याच्यामध्ये टोचून बोलण्यापासून अगदी अपमान करण्यापर्यंत, त्यांची बदनामी करण्यापर्यंत, चुकीचं काहीतरी मॅसेज देण्यापर्यंत, चुकीची माहिती सांगण्यापर्यंत अशा विविध प्रकारांमध्ये पुरुषांकडून त्यांच्यावरती अत्याचार केले जातात. त्यामुळे कामाच्या ठिकाणी होणारा अत्याचाराचा हा पहिला प्रकार आहे तो म्हणजे मानसिक छळ. यानंतरचा जो दुसरा प्रकार आहे तो दुसरा प्रकार सांगितला जातो तो म्हणजे शारीरिक छळ. म्हणजे मानसिक छळाप्रमाणे स्त्रियांना कामाच्या ठिकाणी शारीरिक छळालाही तोंड द्यावं लागतं. आता यात दोन भाग आहेत, शारीरिक छळ आणि लैंगिक छळ. थोडेसे हे एकच वाटतात पण याच्यामध्ये थोडासा फरक आहे तो आपण लक्षात घेणार आहोत. आत्ता आपण शारीरिक छळ अभ्यासतोय. कशा स्वरूपामध्ये शारीरिक छळ केला जातो, कशाला शारीरिक छळ असं म्हटलं जातं तर स्त्रियांना शारीरिक त्रास होईल, स्त्रियांना शारीरिक यातना होतील, स्त्रियांना शारीरिक वेदना होतील अशा प्रकारचं कोणतंही त्यांच्यासोबत केलं जाणारं वर्तन ते म्हणजे शारीरिक छळ होय. आणि हा छळ जर तो कामाच्या ठिकाणी होत असेल तर तो कामाच्या ठिकाणी होणारा स्त्रियांचा शारीरिक छळ म्हणून त्याला ओळखलं जातं. मग कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा कशा स्वरूपामध्ये शारीरिक छळ केला जाऊ शकतो, कसा शारीरिक छळ केला जातो तर त्याच्यामध्ये स्त्रियांना त्यांच्या क्षमतेपेक्षा, त्यांच्या शारीरिक क्षमतेपेक्षा अवघड किंवा त्यांना डोईजड जातील अशी अधिक शारीरिक कष्टाची त्यांना कामं लावली जातात. म्हणजे अधिक कष्टाची कामं त्यांना करायला त्या ठिकाणी जाणीवपूर्वक दिली जातात. म्हणजे त्यांना ज्याला आपण जोखमीचं काम म्हणतो,
ज्यांना आपण धोक्याचं काम म्हणतो, अशी कामं शक्यतो त्यांना लावली जातात. ती कामं त्यांना एकतर लावली जातात आणि त्यावेळेस त्यांना त्या कामामध्ये त्या व्यक्तीकडून स्वतःही सहकार्य केलं जात नाही आणि इतर तिचे जे सहकारी असतात त्या सहकाऱ्यांना देखील त्या ठिकाणी सहकार्य करून दिलं जात नाही. आणि जर ते काम जर समजा ते अवघड काम आहे, जोखमीचं काम आहे, कठीण काम आहे, ते काम जर त्या संबंधित स्त्रीकडून पूर्ण जर झालं नाही तर मात्र तिला मग अकार्यक्षम ठरवलं जातं. आणि ते काम करत असताना तिच्याकडून जर समजा तिला काही इजा झाली, काही शारीरिक दुखापत झाली तर मात्र त्याची पुढची जबाबदारी घेतली जात नाही. म्हणजे समजा तिला ते काम करताना काही जखम झाली, काही शारीरिक इजा झाली तर औषधं असतील, दवाखाना असतील, तेथील उपचार असतील किंवा त्याच्यासाठी असणारी रजा असेल, हे बाकीचे फायदे मात्र मग बऱ्याच वेळेला तिचे नाकारले जातात. म्हणजे हा अशा प्रकारचा शारीरिक छळसुद्धा त्या ठिकाणी केला जातो. दुसरा भाग आहे तो म्हणजे अनेक ठिकाणी म्हणजे कार्यस्थळी, कामाच्या ठिकाणी स्त्रियांना पुरेशा स्वच्छतेच्या सुविधा पुरवल्या जात नाही. आज आपण बघतो की कायद्यानुसार वगैरे तो त्यांचा हक्क आहे, तो त्यांचा अधिकार आहे की तिथं काम करतात, नोकरी करतात, तिथं त्यांना पुरेशा सुविधा असल्या पाहिजेत आणि स्वच्छतेच्या सुद्धा सुविधा त्या ठिकाणी असल्या पाहिजेत. परंतु आपण बघतो की स्वच्छतेच्या सुविधांचा सुद्धा जाणीवपूर्वक पुरवठा केला जात नाही. म्हणजे हा सुद्धा एक प्रकारचा त्यांना शारीरिक छळ म्हणूनच त्याचा विचार केला जातो. किंवा विश्रांतीसाठी त्यांना योग्य त्या सुविधा पुरवल्या जात नाहीत. म्हणजे लंच ब्रेक आवश्यक आहे नियमानुसार, तर त्यांना पुरेसा लंच ब्रेक, भोजनासाठी पुरेसा वेळ दिला जात नाही. मग त्याच्यामुळं त्यांना काही शारीरिक त्रास सहन करावा लागतो. भोजनाची वेळ अनियमित वेळ ठेवली जाते, कधी पुढे ढकलली जाते, कधी थोडा वेळ दिला जातो. म्हणजे तिच्याकडून जास्तीत जास्त काम करून घेतलं जातं, मात्र तिच्या शरीराची, तिच्या शारीरिक जे काही गरज आहेत, योग्य वेळी जेवण वगैरे, त्याची योग्य ती काळजीसुद्धा घेतली जात नाही. म्हणजे साधारणपणे आत्तापर्यंत हे सिद्ध झालं आहे की स्त्रिया आपलं काम हे निष्ठेनं प्रामाणिकपणे पार पाडत असतात, परंतु त्याचाच गैरफायदा तिथल्या लोकांकडून घेतला जातो आणि मग स्त्रियांना तिथल्या पुरुषांकडून काय केलं जातं की त्यांच्या कामापेक्षा अधिक काम त्यांना देऊ केलं जातं, त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक काम त्यांना दिलं जातं. त्यांना म्हणजे मग याचा परिणाम काय होतो की त्या लवकर थकतात, त्या दमतात, त्यांना शारीरिक व्याधी जडतात, त्यांची कष्ट करण्याची क्षमता कमी होते. म्हणजे हे सातत्यानं एखाद्या ऑफिसमध्ये, एखाद्या कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा जर सातत्यानं जर हा छळ केला तर त्याचे दूरगामी परिणाम हे त्यांच्या जीवनावरती, त्यांच्या आरोग्यावरती होत असतात. अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, अनेक कार्यालयांमध्ये पुरुष काय करतात की आपली जबाबदारी टाळतात. ते मुळात जागेवरतीच कधी कधी थांबत नाहीत, नावालाच फक्त ते जागेवरती असतात, नाही तर बाकी तर फिरतच असतात आणि त्यांची कामं मग संबंधित तिथल्या ऑफिसमधल्या त्या स्त्रीवरती ती लादली जातात. तिला ती कामं करावी लागतात. म्हणजे तिला तिचं काम तर पार पाडावं लागतं आणि कधीकधी आपले दुसरे सहकारी आहेत त्यांचंसुद्धा काम पार पाडावं लागतं. म्हणजे अशा प्रकारची दुहेरीसुद्धा कामं करावी लागतात. त्यात आणि स्त्री एक काम करणारी, जशी तिथं ती वर्कर आहे, कामगार आहे, तिला तिथं जसं काम करायचं आहे, पुन्हा ती कामाच्या ठिकाणून घरी गेल्यानंतर तिला गृहिणी म्हणून तिची तिथल्यानी जबाबदारी तिला पार पाडायची आहे. त्यामुळे अशा दुहेरी भूमिका पार पाडताना खूप त्रास सहन करावा लागतो. त्याच्यामुळं आपण बघतो की स्त्रियांना या दुहेरी ताणामुळं अकाली वृद्धत्वसुद्धा येतं, त्यांचं आयुर्मानही कमी होतं. म्हणजे अशा पद्धतीनं कामाच्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून स्त्रियांचा शारीरिक छळसुद्धा केला जातो, त्यांना त्रास दिला जातो. यानंतरचा पुढचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे आर्थिक छळ. म्हणजे ज्या पद्धतीनं कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा मानसिक छळ केला जातो, शारीरिक छळ केला जातो, अगदी त्याच पद्धतीनं त्यांचा आर्थिक छळ देखील त्या ठिकाणी केला जातो. काम करणाऱ्या स्त्रियांचे आर्थिक नुकसान कसे होईल, त्यांना आर्थिक तोटा कसा होईल, अशा स्वरूपाचं वर्तन म्हणजे त्यांचं आर्थिक छळ. आता आपण बघतो की अनेक देशांनी, भारतानं सुद्धा तत्त्व स्वीकारलेलं आहे की समान काम समान वेतन. काम समान आहे ना, तर जेवढं पुरुषाला वेतन दिलं जातं तेवढं स्त्रियांना सुद्धा वेतन दिलं जातं. शासकीय सेवा जर वगळल्या तर इतरत्र
स्त्रियांना त्यांच्या कामाचा मोबदला पुरुषांच्या बरोबरीनं दिला जातो का? तर आपणाला बऱ्याच ठिकाणी यामध्ये तफावत आढळते. शासकीय सेवेमध्ये तो नियम आहे, पुरुषांच्या बरोबरीनं स्त्रियांना काम मिळतं. परंतु इतर क्षेत्रामध्ये मात्र पुरुषांच्या बरोबर त्यांच्या इतपत काम करून स्त्रियांना कमी वेतन दिलं जातं. औद्योगिक क्षेत्रामध्ये स्त्रियांना जे काही वेतन आहे, त्यांना ज्या काही त्यांच्या रजा आहेत, त्यांना जी काही बढती आहे, त्यांचे जे काही फायदे आहेत ते त्यांना कायद्यानुसार दिले जात नाही. म्हणजे हे एक प्रकारचं त्यांचं काय आहे तर शोषण आहे, आणि हे त्यांचं आर्थिक शोषण आहे. कारण याच्यातून त्यांचं आर्थिक नुकसान होतं, त्यांचा तोटा होतो. संघटित क्षेत्रामध्ये काय होतं की संघटित क्षेत्रामध्ये कामगार भरती, वेतनवाढ, बढती, प्रशिक्षण, रजा, आर्थिक फायदे हे सर्व कामगार कायद्यानुसार कदाचित दिलं जात असतं. कदाचित म्हणतोय, काही ठिकाणी दिलं जातं, काही ठिकाणी दिलं जात नाही. काही ठिकाणी मग काही पुरुष संघर्ष करून ते आपलं घेण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्याच्यामध्ये पुरुषांना बऱ्यापैकी मिळाले जातात. मात्र स्त्रिया कुठंतरी मागे राहिलेल्या आपल्याला दिसून येतात. अनेक स्त्री कामगार वर्षानुवर्ष अनेक ठिकाणी काम करतात, मात्र त्या ठिकाणी त्यांची सेवा आहे, त्यांची नोकरी आहे, ती नियमित होण्याची सुद्धा शक्यता खूप कमी असते. म्हणजे त्यांना नोकरीची हमी दिली जात नाही, शाश्वती दिली जात नाही, कधीही त्यांना कामावरून काढून टाकलं जातं. त्यामुळे त्यांचं एक आर्थिक नुकसान त्या ठिकाणी होत असतं. आपण बघतो की शेती उद्योग असेल, गृह उद्योग असेल, लघु उद्योगधंदे असतील, घरकाम असेल, लहान मोठी दुकानं असतील, यासारख्या असंघटित क्षेत्रांमध्ये ज्या स्त्रिया काम करतात अशा स्त्रियांना त्या ठिकाणी अल्पमजुरीनं राबवून घेतलं जातं. म्हणजे शेतावरती काम करणारी शेतमजूर असेल तर पुरुषांच्या बरोबरीनं ती शेतात दिवसभर काम करत असते. मात्र पुरुषाची जी काही दिवसभराची हजेरी असेल त्याला देणारा जो काही पगार असतो तो जास्त असतो, आणि स्त्रीला दिला जाणारा जो काही पगार असतो, दिवसभराची ती जी हजेरी असते ती कमी असते. काम तर दोघांनीच केलेलं असतं, उलट ती स्त्री प्रामाणिकपणे काम करत असते, मात्र पगार मात्र कमी दिला जातो. का? तर ती स्त्री आहे म्हणून. म्हणजे तिथंही तिच्यावरती छळ केला जातो, तिच्यावरती अन्याय केला जातो, तिच्या कामाचा तिला योग्य मोबदला दिला जात नाही. काम करून तिची मजुरीसुद्धा वेळेवरती बऱ्याच वेळेला दिली जात नाही. असंघटित क्षेत्रामध्ये बऱ्याच वेळेला त्यांची मजुरी काही लोकांकडून बुडवली जाते. म्हणजे त्याचं नुकसान, त्याचा तोटा त्यांना सहन करावा लागतो. अनेक ठिकाणी त्यांच्याकडून वेळेपेक्षा अधिक काम करून घेतलं जातं, ज्याला आपण ओव्हर टाईम म्हणतो, जादा काम करून घेतलं जातं. मात्र ते जादा काम करून घेतल्यानंतर त्याचासुद्धा फायदा त्यांना योग्य तो दिला जात नाही. संघटित क्षेत्रापेक्षा असंघटित क्षेत्रामध्ये स्त्रियांचा जो आर्थिक छळ आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये होताना आपल्याला दिसून येतो. मग त्या शेतामध्ये काम करणाऱ्या स्त्रिया असो, विडी कामगार असो, किंवा इतर वीटभट्टीमध्ये काम करणाऱ्या स्त्रिया असो, मोलकरीण म्हणून ज्या स्त्रिया घरोघरी जाऊन काम करतात त्या स्त्रिया असो, अशा असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना मात्र त्यांच्या कामाच्या तुलनेत योग्य मोबदला मिळतोच असं नाही. तर त्या ठिकाणी त्यांची हॅरॅसमेंट एक प्रकारची केली जाते, आणि ती त्यांची आर्थिक पिळवणूक असते, ते त्यांचं आर्थिक शोषण असतं. अशा पद्धतीनं त्यांचं शोषण त्या ठिकाणी केलं जातं. आता यानंतरचा म्हणजे कामाच्या ठिकाणी स्त्रियांवरती जे छळ होतात, आपण मानसिक छळ, शारीरिक छळ आणि आर्थिक छळ हे 3 छळाचे प्रकार आपण या ठिकाणी अभ्यासले. परंतु या तिन्ही छळांपेक्षा स्त्रियांचा सर्वाधिक छळ कामाच्या ठिकाणी कोणता होत असेल तर तो लैंगिक छळ आहे, हे आपणा सर्वांना मान्य करावं लागेल. हे वरील 3 छळ होतातच, नाहीत असं नाही, परंतु सगळ्यात जास्त छळ कोणत्या प्रकारचा होत असेल तर तो लैंगिक छळ होताना आपल्याला दिसून येतो. लैंगिक छळ म्हणजे काय? तर लैंगिक छळ म्हणजे सभ्यतेच्या किंवा नैतिकतेच्या नियमांचा भंग करून स्त्रियांना दिली जाणारी अश्लील वागणूक. म्हणजे आपल्याकडे काही नियम आहेत, काही नैतिकतेचे नियम आहेत, काही सभ्यतेचे नियम आहेत, की एक स्त्री म्हटल्यानंतर तिच्याशी आपलं वागणं कसं असलं पाहिजे. कामाच्या ठिकाणी आपण एकत्रित काम करतो म्हटल्यानंतर स्त्रीशी आपण कसं वागलं पाहिजे, बाहेर समाजामध्ये स्त्रियांशी आपण कसं वागलं पाहिजे, या संदर्भात काही नियम आहेत.
परंतु या नियमांचा भंग करून तिला जर अश्लील वागणूक दिली जात असेल, तिला अश्लील होण्यासारखं जर वर्तन तिच्याशी केलं जात असेल, तर अशा वर्तनाला थोडक्यात काय म्हटलं जातं, लैंगिक छळ असं म्हटलं जातं. आता लैंगिक छळ याच्यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या मार्गातून, वेगवेगळ्या प्रकारे कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा छळ केला जातो. आता हा छळ जसा कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा होतो, तसाच तो बाहेर समाजामध्ये सुद्धा स्त्रियांचा छळ होतो. आपण या ठिकाणी अभ्यासतोय, आपल्या अभ्यासाचा जो काही मुख्य उद्देश आहे तो कार्यस्थळी म्हणजे कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा जो छळ होतो तोच आपण या ठिकाणी अभ्यासतोय. त्यामुळं स्त्रियांची छेडछाड करणं कामाच्या ठिकाणी सुद्धा बघा, बऱ्याच वेळेला स्त्रियांची छेडछाड केली जाते, त्यांचा विनयभंग केला जातो, रेप प्रसंगी बलात्कारसुद्धा केला जातो. ही सर्व लैंगिक छळ मानले जातात. म्हणजे लैंगिक छळातलेच हे सर्व प्रकार आपणाला मानलं जातं. परंतु केवळ बलात्कार, विनयभंग, छेडछाड एवढ्यापुरतंच लैंगिक छळ ही संकल्पना मर्यादित नाही. लैंगिक छळ ही खूप व्यापक संकल्पना आहे. त्याची व्याप्ती खूप अधिक विस्तृत आहे. अनेक असे प्रकार आहेत की जे या छळामध्ये समाविष्ट होतात. आणि कामाच्या ठिकाणी पुरुष काय करतात, अनेक मार्गांनी स्त्रियांचं विविध मार्गांनी लैंगिक छळ करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे सतत स्त्रीकडं कामुक नजरेनं पाहणं, म्हणजे सतत एक स्त्री आहे, ती एक भोग वस्तू आहे म्हणून तिच्याकडं पाहिलं जातं. एकटक तिच्याकडं पाहणं, तिला लज्जास्पद काहीतरी असं निर्माण होईल असं तिच्याकडं एकटक बघत राहणं, अश्लील हावभाव करणं, शारीरिक हालचाल व शारीरिक इशारे करणं, अश्लील शब्द वापरणं म्हणजे अश्लील शब्दांची टिप्पणी करणं, स्त्रियांना पाहून सतत गाणे म्हणणं किंवा शिट्टी मारणं, अश्लील वस्तू दाखवणं किंवा अश्लील चित्र दाखवणं. मी पहिल्या भागामध्ये काही फोटोग्राफ्स तुम्हाला दाखवले बघा की काही पुरुष ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी स्त्रियांची सतत लगट करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे त्यांना सारखा शारीरिक मुद्दाम स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात, धक्का मारण्याचा प्रयत्न करतात, एकटं गाठण्याचा प्रयत्न करतात, बोलण्याचा सतत प्रयत्न करतात, केस न कळत तिचं लक्ष नसताना ओढण्याचा प्रयत्न केला जातो, पदर किंवा ओढणी ओढण्याचा प्रयत्न केला जातो, रस्ता अडवला जातो, तिची केशभूषा, तिची वेशभूषा याच्यावरून काहीतरी शेरेबाजी म्हणजे काहीतरी टिप्पणी, टोमणे केले जातात. म्हणजे हे सगळे पर्याय कशामध्ये येतात, तर लैंगिक छळामध्येच येतात. म्हणजे ही एवढी व्यापक संकल्पना आहे. केवळ विनयभंग केला, छेडछाड केली, बलात्कार केलं एवढाच लैंगिक छळ होत नाही. तर अशा माध्यमातून त्या कामाच्या ठिकाणी संबंधित स्त्रीकडे एखाद्या पुरुषानं एका विशिष्ट दृष्टीनं जरी पाहिलं आणि ते स्त्रियांना समजतं, स्त्रियांना कळतं लगेच ते, तर ते वर्तनसुद्धा एक प्रकारचं गुन्हाच मानला जातो. आणि तो गुन्हा म्हणजे लैंगिक छळाचा गुन्हा आहे. म्हणजे अशा पद्धतीनं सर्रासपणे कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा लैंगिक छळ केला जातो. त्यांचे तिथले जे सहकारी असतात, वरिष्ठ पदाधिकारी असतात, ते आपल्या पदाचा गैरवापर करतात. सतत एखाद्या स्त्रीला आपल्या केबिनमध्ये बोलवून घेणं, चहा कॉफीसाठी किंवा लंच डिनरसाठी तिला सतत आमंत्रण देणं, घरी जाताना सतत तिला लिफ्ट देऊ का विचारणा करणं, विनाकाम तिला सतत घरी गेल्यानंतर फोन करणं, सतत तिला मॅसेजेस पाठवणं म्हणजे तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करणं, शरीर सुखाची मागणी करणं, तिला काही फायदे मिळवून द्यायचे पण त्याच्यासाठी शरीर सुखाची मागणी करणं. आणि जर तिला त्या घटनांना ती स्त्री जर प्रतिसाद देत नसेल तर तिची मग जाणीवपूर्वक बदनामी करणं, ऑफिसच्या किंवा कामानिमित्त तिला सोबत घेऊन बाहेर जाणं, तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेणं, छेडछाड करणं, त्या ठिकाणी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडणं, अशा सर्व वर्तन प्रकारांचा समावेश हा या लैंगिक छळामध्ये येतो. मानसिक छळ, शारीरिक छळ, आर्थिक छळ हे तर गंभीर आहेतच, परंतु या छळांपेक्षा हा जो लैंगिक छळ आहे, या लैंगिक छळाचे भयानक दुष्परिणाम स्त्रियांवरती होतात. कारण अशा छळाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या स्त्रियांनाच मुळात चारित्र्यहीन ठरवण्याची एक चुकीची मानसिकता आपल्या समाजामध्ये दिसून येते. आणि पुन्हा स्त्री एक काचेची वस्तू, एकदा भांडं फुटलं तर पुन्हा ते जोडता येणार का,
हे आपल्याकडं अशा काही प्रथा परंपरा, त्यामुळे स्त्रियासुद्धा बऱ्याच ठिकाणी कामाच्या ठिकाणी अशा प्रकारचा जर छळ झाला तर त्या निमूटपणे सहन करतात. कारण शेवटी बदनामीची भीती असते आणि स्त्रियांना बदनामीसारखी वाईट गोष्ट कोणतीच नाही. पुरुषाला काय आहे तो करून जातो कृत्य, परंतु त्याचे गंभीर परिणाम त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं स्त्रियांना सहन करावे लागतात. त्याच्यामुळं हा एक गंभीर प्रकारचा छळ कामाच्या ठिकाणी स्त्रियांवरती होतो. म्हणजेच हे जे प्रकार आहेत मानसिक छळ, शारीरिक छळ, आर्थिक छळ आणि लैंगिक छळ हे कामाच्या ठिकाणी होणारे स्त्रियांवरती प्रमुख छळाचे प्रकार सांगितले जातात. आता हे अगदी हे प्रकार काटेकोर नाही आहेत. म्हणजे एखादा प्रकार शारीरिकही असू शकतो किंवा लैंगिकही असू शकेल, मानसिकही असू शकेल आणि आर्थिकही असू शकेल. म्हणजे एकमेकांशी जोडले गेलेले आपणाला दिसून येतात. परंतु एखादं वर्तन एकापेक्षा अधिक प्रकारांमध्ये ते मोडू शकतं. म्हणजे ते मानसिक छळामध्ये सुद्धा एखादं वर्तन जाऊ शकेल आणि लैंगिक छळामध्ये सुद्धा जाऊ शकेल. परंतु एक गोष्ट प्राधान्यानं याच्यातून एवढीच लक्षात घेण्यासारखी आहे की स्त्रिया ज्या ठिकाणी काम करतात, स्त्रिया ज्या ठिकाणी नोकरी करतात, त्या ठिकाणी त्यांचा जो छळ होतो, त्यांचं जे शोषण केलं जातं, त्यांच्यावरती जे अत्याचार केले जातात, हे अत्याचार किंवा छळाचे प्रमुख 4 प्रकार पाडले जातात. ते आज आपण आपल्या या दुसऱ्या भागामध्ये अभ्यासलेले आहेत. कार्यस्थळी होणाऱ्या स्त्रियांच्या छळाचे प्रकार म्हणून. आज या ठिकाणी या दुसऱ्या भागामध्ये पुन्हा एकदा मला तुमच्या समवेत बोलण्याची माझे जे काही विचार आहेत, मला समजलेला हा जो काही विषय आहे तो तुमच्यापर्यंत मांडण्याची संधी मला आमच्या मार्गदर्शिका आदरणीय डॉक्टर शैलजा माने मॅडम यांनी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल त्यांचे आणि महाविद्यालयाचे मी आभार मानतो. आपणा सर्व विद्यार्थ्यांचे देखील आभार मानतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.